हाय गाईज, आज बनवतो आपण आंबोशी. ती कशी बनवतात ते बघूया आणि त्यासाठी काय काय लागते ते पण बघूया. त्यासाठी ते आपण घेतलेल्या आहेत कैऱ्या कच्च्या. कुठल्या कैऱ्या त्या? हे संकरित आहेत. आपलं म्हणजे नवीन रोपं लावतात ती त्या प्रकारची आहेत. धुवून घेतल्यात. आता देठ काढलं ना त्याचं चिकाला धुवून पुसून घेतलेले आहेत त्या. तर आपण हे साल काढून घेऊया. इथे आपण साल काढून घेतोय. इथेच आपण साल काढून घेतलेली. आपण मला कट करून दाखवूया. पातळ पातळ करून घेणार आपण. तर ही अशी चले ना, हिला दोन करूया. खूप पातळ केल्यानं सुकून अगदीच त्या अशा बारीक होतात. पण नाही कैऱ्या मोठ्या आहेत ना आपल्या, मग असे करायला लागतात. मोठ्या नको झाले दाखवते. ते सकाळ सकाळ कापायचे. एक ऊन चांगला मिळाला ना, काळे नाही पडत ते. तसे नको झाले तर आपण असे काढते. ह्या मोठे वाटतात ना, मग आपण असं कापायचं छोटं. छोट्या पाहिजे तर असे दोन भाग करून घ्यायचे आणि तसे लांब लांब पाहिजे तर तसे ठेवायचे. त्याचे दोन करून मग दिसायलाही बरे वाटतात ना, है ना, दिसायलाही छान वाटतं. हे जे छोटे छोटे केले तेच अगदीच छोटे वाटतात. हे असंच करूया, है ना, मस्त वाटतं. हे छोटे छोटे बाजूला काढायचे, त्यात ठेवणार नाही कारण हे दिसायला छान वाटते. हे नको त्यात. असेच आपण आता सर्व कट करून घेऊया, कारण हे एवढं करेपर्यंत बराच वेळ जाणार आहे सोडून. आता आपली कैरी कापून झालेली बघू शकतो. कैऱ्या मोठ्या मोठ्या होत्या म्हणून आपलं ते मोठे मोठे झाले. तुम्हाला आता कैरी पण अशी एवढी दिसते, पण त्याची आंबोशी झालं की ते हे कमी होईल. एवढी पण नाही दिसणार. ती दिसताना भरपूर दिसते. ती आळतं ना ते सुकून, पण नंतर नाही एवढी खाणार. आता आपण त्यात काय टाकणार ते पण बघूया. ह्यात आपण टाकतोय आता हळद. काय नाही ना, सगळं उडते.
त्यानंतर आपण टाकणार आहोत मीठ. ही आंबोशी सकाळ सकाळीच करायची, पहिल्या उन्हात सुकली पाहिजे. आता काय होतं, मिठाचं पाणी सुटतं ना. एकत्र करून घेतोय आपण इथे. म्हणजे सगळ्या कैरीला मसाला असा लागेल तो, हळद आणि मीठ असं. मस्त सोडून घ्या. आपण सुकत लावून घेऊया. हे बघा इथे तर आपण आंबोशी टाकतोय करायला, नाही कैरी टाकतोय. टाकते. पातळ पातळ करायचं आपल्याला, एक एक असे लावायचे. फ्रेंच फ्राईज सारखेच टाकले तिने. सिंगल सिंगल करू. हे बघा आता आपण हिला सुकवून घेऊया. आंबोशी काल परातभर कापले होते, बघितलंस ना, सुकून केवढीशी झाली. 2 दिवस आपण सुकवलेली आहे तिला. काल सकाळी सुकायला लावली, आज संध्याकाळपर्यंत छान सुकली. हे बघा, तुमच्याकडे कशी करतात? तुमच्याकडे कशी करतात कमेंटमध्ये सांगा. आमच्या इथे अशीच करतात अलिबागमध्ये, बघू शकता. याला बाटा होता ना, म्हणून कलर वेगळा. अशी तुम्ही करून ठेवू शकता आणि कालवण आंबट वरणमध्ये घालू शकता. बघा हे आम्ही केले. हे आम्हाला तर कालवणात घालायला, आमटीत घालायला, पण ही पोळं त्याच्या आधीच संपवून टाकतात. आम्ही अशी पण खातो, कालवणमध्ये टाकण्याच्या आधी पण. नुसती खायला पण मस्त लागते. तुम्ही पण नक्की ट्राय करा, तुम्हाला पण आवडेल. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. इथे तर आपली आंबोशी रेडी झालेली.